असा मेकअप लुक बघणार आहे जो तुम्ही वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही आउटफिटवरती कॅरी करू शकता. जेव्हा आपल्याकडे फेस वॉश करायला तितकसा वेळ नसतो किंवा तशी कंडिशन नसते, तेव्हा जर तुम्हाला तयार व्हायचं असेल तर त्याआधी तुम्ही असं वेट वाईप्स यूज करू शकता आणि वेट वाईपनं पूर्ण चेहरा क्लीन करून घेऊ शकता. त्यानंतर मी यूज करणार आहे टोनर. मी आत्ता जे टोनर यूज करते हे प्लमचं टोनर आहे आणि याच्यामध्ये ना हायलोरॉनिक ॲसिड पण आहे. ठीक आहे, आता टोनिंग आपलं करून झालंय. त्यानंतर आपण यूज करणार आहोत मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर मी यूज करते निव्हिया सॉफ्ट. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते असतं प्रायमर. इथे जे प्रायमर वापरतेय हे आहे पॉवर ग्रिप एल्फचं. अगदी थोडंसं मी प्रायमर घेतलेलं आहे. त्या ठिकाणी लावायचं जिथे तुम्हाला जास्त घाम येतो. आज सगळ्यात आधी आपण लावणार आहोत ब्लश. ब्लशसाठी ना मी इथं हे फे ब्युटीचं ब्लश यूज करते. केवढी क्यूट बॉटल आहे ही. हाच ब्लश आहे ना मी थोडासा डोळ्यावरती पण लावते. मस्त आपल्याला हे सगळं ब्लेंड करून घ्यायचं आहे. डोळ्यांचं जे ब्लेंडिंग आहे ते बोटाने करायचंय कारण मला इथला शेड फेड नाही करायचंय. तर कन्सिलर घ्यायचंय. आता हे कन्सिलर मी जे यूज करते ते आहे वॉर्म बेज नावाचं. टू फेस कंपनीचं आहे आणि ते मी फक्त 1 डॉट 2 डॉट 1 आणि 2. ठीक आहे, आणि आता ह्याला आपल्याला करायचंय ब्लेंड. हे ब्लेंडिंग करण्यासाठी सुद्धा तुम्ही ब्रशचाच यूज करू शकता किंवा जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर ब्लेंडरचा पण. उन्हाळ्यामध्ये मेकअप करायची दुसरी ट्रिक ती म्हणजे मेकअप तुम्हाला पावडरने लॉक करायचा आहे. आयशॅडो पॅलेट मधला हा जो पिंक शेड आहे हा पिक करते. पूर्ण लीड पहिले पॅक करून घेते. ब्राऊन शेड मी पिक करते आणि ह्यानं ना लोअर लॅश लाईनला थोडंसं ट्रान्झिशन शेड देऊन घेते. मी थोडंसं ना शिमर घेते आणि ते फक्त आयलिड वरती लावून घेते. आता सगळ्यात शेवटी आपल्याला करायचंय मेकअप फिक्सिंग करायचंय आणि नंतर हायलायटर यूज करायचंय. हे जे झालं ते झालं वेस्टर्न वरती. ठीक आहे, आणि झालंय ट्रेडिशनल लुक.